श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आज मी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला मग बघा, मुगाचा शिरा करणार आहे मी. मस्त मऊसूत, तूप भरपूर असणारा. बघा, 1 वाटी मुगात डाळ 2 तास भिजून स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे. तर मंद गॅसवर डाळ छान खरपूस भाजून घ्यायची. कारण तर अगोदर जर डाळ भाजून घेतली ना आपण, तर जास्त परत तूप टाकून परतायची गरज पडणार नाही आपल्याला. मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया. तशीच डाळ घेतली कच्ची तर जास्त वेळ लागतो मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर. तर मी अशी पद्धत वापरलेली. बघा 2 वाट्या अगोदर मी गरम पाणी करून घेते आणि 1 वाटी साखर घालते. तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही, कमी जास्त. गोड खाण्यावर असतं ना ते. थोडासा कलर टाकला मी खायचा, येलो कलर होता, पिवळा कलर. आणि तूप घेतले अर्धी वाटी आणि अगदी थोडासा रवा घातलेला, 1 चमचा पोहे खायचा आणि 2 चमचे बेसन पीठ. कारण कशामुळे टाकायचा, हा शिरा खायच्या वेळेला ना असं चिटकत नाही, काही नाही, कोरडा कोरडा छान मस्त लुसलुसीत होतो. बघा, मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे मी डाळ. आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायची. बघा, छान भाजली गेली आहे. 10 मिनिटं झालते. आणि जे साखरेचा पाक केलेला होता आपण, तो त्यात टाकून घ्यायचा. बघा, मस्त मऊ झालेलं आहे. आणि थोडं थोडं करून तूप सोडणार होतो. साधारण आपल्याला मोठ्या वाटीने 1 वाटी तूप लागलेलं आहे. घरचंच तूप आहे, गाईचं असलं तरी चालतं. थोडेसे काजू बदामाचे काप टाकलेत कट करून मी. बघा, मस्त झालेलं आहे. बघा, त्याला 10 ते 15 मिनटं लागलेत मला सगळा शिरा तयार करायला. कारण आपण डाळ भाजून घेतलेली, त्यामुळे लवकर झालेलं. बघा मग किती मस्त झाले आहे मुगाचा शिरा.